आज आपण दिलेल्या स्ट्रक्चर्स मधली बेसिक स्ट्रेंथ कंपेअर करणारा एक एमसीक्यू सॉल्व्ह करूया. इथे 4 स्ट्रक्चर्स दिलेली आहेत आणि त्या 4 जणांची बेसिक स्ट्रेंथ ही आपल्याला कंपेअर करायची. जर तुम्ही स्ट्रक्चर्स नीट बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की ते सगळे ॲनिलीन डेरिव्हेटिव्ह आहेत. ओके, आता ॲनिलीन डेरिव्हेटिव्ह ॲरोमॅटिक अमाइन्स जर कन्सिडर केलं तर ॲरोमॅटिक अमाइन्स मध्ये आपण बेसिसिटी कशी कन्सिडर करतो किंवा कशी एक्सप्लेन करू शकतो ते पहिलं चेक करू, म्हणजे मग पुढची कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा, ॲरोमॅटिक रिंग मध्ये इथे NH2 काढला मी, तर ही जी लोन पेअर आहे, ही लोन पेअर हा कंपाऊंड जितक्या इझिली कोणाला तरी देऊ शकेल तितका हा कंपाऊंड जास्त बेसिक असतो. पण ॲरोमॅटिसिटी मध्ये, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये ही लोन पेअर फक्त देण्यासाठी अवेलेबल असेल असं नाहीये. ती इकडच्या बाजूला ॲरोमॅटिक रिंग मध्ये सुद्धा रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्ड आहे. तर जेवढं हे चांगलं रेझोनन्स मध्ये असेल तेवढं ती देण्याची ताकद त्याची कमी होते. सो लोन पेअर जेवढी रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्ड असेल तेवढी ती लोन पेअर ही कमी अवेलेबल आहे फॉर डोनेशन. म्हणजे जेवढं चांगला रेझोनन्स इन द रिंग तेवढा तो कमी बेसिक, असा त्याचा अर्थ आपण कन्सिडर करणार आहे. ओके, दुसरा काय फॅक्टर आहे? दुसरा एक फॅक्टर असा आहे की त्या नायट्रोजनला आपण हायड्रोजन अटॅच केलेत का CH3 अटॅच केलेत. इथं जर बघितलं पहिल्या स्ट्रक्चर मध्ये इथं 2 CH3 अटॅच केलेत आणि दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये जर बघितलं तर फक्त NH2 आहे. मग जर NH2 च्या ऐवजी जर मी 2 CH3 ग्रुप्स लावले तर काय फरक पडेल? तर CH3 ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. त्याच्यामुळे जर नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन डोनेट केले CH3 ग्रुप्सनी तर त्या नायट्रोजन वरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढती आणि त्यामुळे ती इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची टेंडन्सी किंवा ती स्ट्रेंथ त्याची वाढणार आहे आणि त्याच्यामुळे बेसिक नेचर सुद्धा त्याचं वाढत जाणार आहे. सो मी आता इथलं जे स्ट्रक्चर काढलंय याच्यामध्ये बारकेसे चेंजेस करतो. हे जे 2 हायड्रोजन्स काढलेत त्याच्याऐवजी फक्त इथं 2 CH3 ग्रुप्स काढतो. काय फरक पडेल याच्यात? हे CH3 ग्रुप जर असतील तर CH3 ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग. ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळे ही जी लोन पेअर आहे नायट्रोजन कडची ही देण्याची टेंडन्सी वाढणार आहे. ही जेवढे इझिली देता येईल तेवढा तो चांगला बेसिक नेचरचा कंपाऊंड तयार होईल. म्हणजे नुसते हायड्रोजन असलेला हा जो ग्रुप आहे याच्यापेक्षा हे 2 CH3 ग्रुप्स असलेला कंपाऊंड हा नक्की जास्त बेसिक असणार आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की या दोन्ही कंपाऊंड्स मध्ये हे नायट्रो ग्रुप सुद्धा आहेत ऑन बेन्झिन रिंग. ओके, सो दोन्ही मध्ये जर नायट्रो ग्रुप्स असतील, नायट्रो ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स. जेवढे ते इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स इथं अटॅच केलेले असतील ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स तेवढं ती लोन पेअर ही देण्यासाठी अवेलेबल होण्याच्या ऐवजी इकडं रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्ड होत राहते. नायट्रो ग्रुपचं एक स्ट्रक्चर मी इथं काढतो, N डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O मायनस आणि N वरती प्लस चार्ज. त्यामुळे काय होणार, ही लोन पेअर खाली येते आणि इथला डबल बॉन्ड आहे तो इकडं नायट्रो ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व होतो रेझोनन्स स्ट्रक्चर्स मध्ये. सेम पद्धतीनं या अजून 2 पोझिशन्सला सुद्धा नायट्रो ग्रुपमध्ये ती लोन पेअर रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व होईल. त्यामुळे इट इज नॉट अवेलेबल फॉर डोनेशन. म्हणजेच नायट्रो ग्रुप जर अटॅच असतील ऍट ऑर्थो आणि पॅरा पोझिशन देन बेसिक स्ट्रेंथ ऑफ दॅट कंपाऊंड वुड डिक्रीज. त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड याची बेसिक स्ट्रेंथ ही खूप कमी असणार आहे. जर त्यांच्याशी रिलेटेड ऑप्शन जर बघितले पहिले 2 तर मेन्शन केलं बेसिक स्ट्रेंथ ऑफ 1 इज लेस दॅन दॅट ऑफ 2. तर 1 मध्ये त्यातल्या त्यात काय फरक आहे? तर नायट्रो ग्रुप दोघांमध्ये पण आहेत, पण 1 मध्ये ऍक्च्युअली 2 CH3 ग्रुप्स आहेत नायट्रोजनला अटॅच्ड आणि त्याच्यामुळे 1 ची बेसिक स्ट्रेंथ त्यातल्या त्यात थोडी जास्त असली पाहिजे सेकंड पेक्षा. सेकंड ऑप्शन सांगितलंय बेसिक स्ट्रेंथ ऑफ 2 इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ 3. 2 आणि 3 याच्यामध्ये जर कम्पेअर करून बघितलं
तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप लावलाय आणि थर्ड मध्ये मात्र इथं CH3 ग्रुप अटॅच्ड आहे. CH3 ग्रुप जर अटॅच्ड असेल तर तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. त्याच्यामुळे त्यातल्या त्यात आपण असं म्हणू शकतो की 2 आणि 3 मध्ये 3 इज मोर बेसिक. फक्त कंपॅरिझन जर आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्सच्या बाबतीमध्ये जर करत असलो तर थर्ड आणि फोर्थ जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन पुढच्या दोन स्ट्रक्चर्सचं करायला सांगितलंय. मी थोडं इथं क्लीन करतो थोडं स्ट्रक्चर्स इथं स्पेस, मग परत एकदा ड्रॉ करून दाखवतो. स्ट्रक्चर 3 आणि 4 इथं पुन्हा एकदा काढतो. याच्यामध्ये अजून एक इफेक्ट इन्व्हॉल्ड, नायट्रोजन आहे. इथं CH3 ग्रुप्स आहेत दोघांमध्ये सुद्धा नायट्रोजनला. आणि मग इथं लोन पेअर आहे. आता म्हणलं तसं ही लोन पेअर ही रेझोनन्स इफेक्ट मध्ये जितकी इन्व्हॉल्ड असेल तितका ती लोन पेअर अवेलेबल नसणार आहे फॉर डोनेशन, आणि त्याच्यामुळे तेवढी ती कमी बेसिक होत जाईल. आता जर मी असं कन्सिडर केलं की इथं रेझोनन्स इफेक्ट बरोबरच या पोझिशनला थर्ड स्ट्रक्चर मध्ये जसं दाखवलंय तसं ऑर्थो पोझिशन्सला दोन CH3 ग्रुप्स अटॅच केलेत. याचा काय इफेक्ट होतो, तर काही जणांना असं वाटू शकतं की हे फक्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट आहे आणि त्याच्यामुळं याचा लोन पेअर देण्याची टेंडन्सी वाढते. तर फक्त तसं नाहीये. याच्या बरोबरीने एक इफेक्ट असा आहे की ज्या वेळेला ऑर्थो पोझिशनला दोन CH3 ग्रुप्स आहेत आणि या नायट्रोजनकडे पण दोन CH3 ग्रुप्स आहेत, त्यावेळेला इथलं क्राउडिंग खूप जास्त वाढतं. मी इथं हे दोन CH3 ग्रुप जे दाखवतोय इथं क्राउडिंग वाढतं. त्यामुळे नॉर्मल तिथं जसे रिंगच्या बरोबरीनं असायला पाहिजेत तसे ते राहत नाहीत, एका प्लेन मध्ये राहत नाहीत. हे जे CH3 ग्रुप्स आहेत ते नायट्रोजनच्या बरोबर असं न राहता, त्या रिंगच्या बरोबर न राहता ते असे बनतात. आय होप व्हिडिओमध्ये ते दिसत असेल की प्लॅनरिटी त्यांची जाती, आणि ती प्लॅनरिटी गेल्यामुळं ही लोन पेअर जी आहे ही लोन पेअर ही आता इकडं रेझोनन्स मध्ये येत नाही, रेझोनन्स मध्ये ते इन्व्हॉल्व्ह होत नाही. रेझोनन्स मध्ये जर इन्व्हॉल्व्ह होत नसेल मग काय होतं, इट इज रेडिली अवेलेबल फॉर डोनेशन. याच्यामुळं हे थर्ड स्ट्रक्चर जे आहे हे सगळ्यात जास्त बेसिक आहे. सो याच्याप्रमाणे असलेला ऑप्शन कुठला आहे ते चेक केलं पाहिजे. ऑप्शन 4, बेसिक स्ट्रेंथ ऑफ 3 इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ 4. सो फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक MCQ सॉल्व्ह करू.